नमस्कार. दैनिक युवा मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. सध्या संगमनेर नगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या भागामध्ये आपण युवा देच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत आहोत. आपण या ठिकाणी काय प्रश्न आहेत जनतेचे आणि कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक होत आहे तर ते जाणून घेऊया. हॅलो, नमस्कार. मी अलीशा असलम शेख यांना मतदान करण्याचं आवाहन करतो. कारण की शहरात अनेक मुद्दे आहे. पाणीचा मुद्दा आहे आणि गटारीचा मुद्दा आहे, एसटीपी प्लांटचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, अतिक्रम केला जात आहे, लोकांना बेरोजगार केला जात आहे आणि निळवंड्यातून पाणी निलवंड्याचं म्हणून आणलं गेलेलं आहे. परंतु बऱ्याचशा भागात त्यांनी आपल्या पंपिंग स्टेशन आपल्या बोरचं पाणी जॉईन केलेलं आहे त्यांना आणि त्यांना ते सुविधा मिळत नाही आणि पट्ट्या भरमसाठ पट्ट्या वसूल केले जातात. सफाईचा काही विषय एवढा खास नाही आहे आणि महिलांना कचऱ्याचे जे आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी आपली लाडकी बहीण योजना काढली, परंतु जे कचऱ्याचं नियोजन आहे ते खातं त्यांच्याकडे आहे. तर ते कचऱ्याच्या गाड्यांमध्ये जे कचऱ्या महिला टाकायला जातात त्यांना ते कचरा विचारला होतात. म्हणजे याच्या अर्थ ते बहिणीचा ते अपमान करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तर ते ठेके कोणाला दिले गेलेले आहे आणि ते ठेकेच्या माध्यमातून त्या ठेकेदारांना ते पैसे जाते का नाही जाते ते एक चौकशी होणे गरजेचं आहे. तसेच त्याच्यावर ते गाड्यावर जे काम करतात ड्रायव्हर असतील ते असतील त्यांची चौकशी होणे गरजेचं आहे. कारण ते भंगार याच्यात बसतात आणि ते कामाकडे दुर्लक्ष करतात. खरं तर संगमनेरमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नामध्ये कचरा संकलन हा जो मुद्दा आहे त्यांनी सांगितला की कचरा संकलन करताना जे कामगार त्या ठिकाणी काम करतात बऱ्याचदा कचरा विलगीकरणाच्या याच्यामध्ये बऱ्याचदा वाद नागरिकांमध्ये होतो. तो प्रश्न खरं तर या ठिकाणी सुटला पाहिजे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कचऱ्याचं संकलन झालं पाहिजे जेणेकरून स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर म्हणतो तेव्हाच ते अस्तित्वात येईल.